शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती लक्षपूर्वक बघा. ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकांकडून किसान कार्डाअंतर्गत शेतीसाठी कर्ज घेतलं असेल आणि कर्जाची परतफेड वेळेवर पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज जे आहे आता थकीत पडलेलं आहे. हे कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकांकडून घेता येणार नाही. त्यामुळे जर कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करत आहे. कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार? जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. कारण असे शेतकरी हे आपल्या देशात अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील. शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियम व अटी अंतर्गत केवळ शेतकरी लाभ घेऊ शकतील. कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत आणि या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जारी करण्यात आलेली आहेत त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाईल. कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येतील त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागणार आहे. कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं. काही वेळा डायरेक्ट डीबीटीने अर्ज न करता कर्जमाफी केली जाते. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजने स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक पद्धतीने लागू केली जाते. अशा वेळी अर्ज करण्याची गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात तरच ही कर्जमाफी केली जाते. कारण शासनाकडून पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट दिली जाते. जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँकेशी जोडलेले केवायसी पूर्ण असलेले बँक खाते, 7/12 उतारा, कर्जाचे तपशील सरकारकडे आधीच डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असते. बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते. सरकार ही माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करतं. जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्या म्हणजेच डीबीटी द्वारे कर्जमाफीची रक्कम वर्ग करतं किंवा कर्जमाफी थेट माफ करतं. उदाहरणार्थ 2019 ची महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना यात काही पात्र शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली होती. कारण बँकांकडून आणि महसूल खात्यांकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध नव्हता त्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासंबंधित शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलं होतं. जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर या शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक, कर्जासंबंधित कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनी संबंधित मूळ कागदपत्र आणि मूळ कर्ज प्रमाणपत्र यांचा समावेश असतो. तर मित्रांनो, ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे. कारण की जेव्हा सरकार कर्जमाफी करतं तेव्हा ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे राहत नाहीत. ही कागदपत्र शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्र काढण्यामध्ये भरपूर टाइम त्या ठिकाणी लागतो आणि जे कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाइम दिला जात असतो त्या टाइम मध्ये त्या शेतकऱ्यांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे हे सांगण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु यापैकी कोणतेही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत आणि खास म्हणजे कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे. कारण की जेव्हा सरकार कर्जमाफी करतं तेव्हा ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे राहत नाहीत. ही कागदपत्र शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्र काढण्यामध्ये भरपूर टाइम त्या ठिकाणी लागतो आणि जे कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाइम दिला जात असतो त्या टाइम मध्ये त्या शेतकऱ्यांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे हे सांगण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु यापैकी कोणतेही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत आणि खास म्हणजे कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.